नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर. तर सगळ्यांचं गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे. तर पारायणामध्ये आपल्याला काही संकेत महाराज देत असतात. जिथे पारायण सुरू असते तिथे महाराजांची हजेरी असते. तर आपल्याला काही ना काहीतरी संकेत किंवा प्रचिती येत असते. तर ते संकेत कशा प्रकारचे असतात, काय स्वामी आपल्याला संकेत देतात तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर आपण पारायण आपलं चालू आहे तर पारायण चालू असताना आपल्या घरात कुणीतरी अतिथी येतं किंवा शेजारी येतात, तर त्यांचं आपण आदरमान केला पाहिजे. त्यांना घरात बोलवून चहा नाश्ता किंवा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे काही त्यांना द्यायचं आहे ते द्यायचं. त्यांना मोकळ्या हाताने पाठवायचं नाही, त्यांचा आदरमान करायचा. जर आपल्या घराजवळचेच कोणीतरी, जर समजा एखादी सवाष्णी आपल्या घरात आली तर तिला हळदी कुंकू लावून तिला काहीतरी गोड खाऊ घालूनच तिला बाहेर पाठवायचं. तिला असंच पाठवायचं नाही. तिला हळदी कुंकू तर तुम्ही लावा. जर तिने काही खायला वगैरे नकार दिला तर तिला हळदी कुंकू लावूनच तिला बाहेर पाठवायचं. तर अशा प्रकारे जे कोणी आपल्या घरी पारायणच्या काळात जे कोणी आपल्या घरी येतं तर त्यांना अगदी खुश करून आनंदी करूनच पाठवायचं. त्यांचं मन मोडून त्यांना नाराज करून परत पाठवायचं नाही. तर हा एक संकेत आहे. दुसरा संकेत आहे, जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा आपल्याला जर गायी दिसली असेल किंवा घरासमोर गायी येत असेल तर हा पण एक शुभ संकेत आहे. जर गायी आपल्या दारासमोर येत असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून तिला पोळी वगैरे तुम्ही खाऊ घाला. गायीला घरासमोरून न हकलता तिचं पण तुम्ही आदरमान करून तिची पण पूजा करून तिला काहीतरी खाऊ घाला. जर तुमच्याकडे पोळी जर तुम्हाला त्यावेळी अवेलेबल घरात नसेल तर तुम्ही तिला डाळ आणि गूळ पण घालू शकता. तर अशा प्रकारे पण तुम्ही, जर कुत्रं दिसलं असेल तर त्याला पण तुम्ही काहीतरी खाऊ घाला. आपल्या दारासमोर येऊन जर उभं असेल कुत्रं तर त्याला पण तुम्ही खाऊ घाला. हे पण सगळे संकेत दत्त महाराजांचे आहेत. आपण पारायणात अखंड 7 दिवसाचा दिवा तेवत ठेवत असतो. तर त्या दिव्यामध्ये फूल तयार होणे किंवा चंद्र तयार होणे अशा काही जरी आकृती तयार होत असतील तर हा पण एक शुभ संकेत आहे की तुमची सेवा महाराजांच्या चरणी पोचलेली आहे. तुमचं पारायण तुम्ही जे मनापासून जे काही सेवा स्वामींची केलेली आहे ती स्वामींच्या चरणी महाराजांच्या चरणी पोचलेली आहे असा त्याचा संकेत होतो. आता आपण पूजा वगैरे करत बसताना बघा तुम्हाला अचानक अगरबत्तीचा म्हणजे चंदनाचा वास येतो, हिना अत्तराचा वास येतो. तर ह्याचा अर्थ असा होतो की तिथे साक्षात महाराज हजर असतात, स्वामी तिथे हजर असतात आणि तो वास जास्त वेळ असा नसतो. तो वास फक्त थोड्याच वेळासाठी येतो आणि परत वास यायचा बंद होतो आणि परत थोड्या वेळासाठी तो वास येतो आणि परत तो वास यायचा बंद होतो. जर अशा प्रकार जर तुमच्याबरोबर पण घडलं असेल किंवा घडत असेल तर स्वतः तुमच्या घरामध्ये दत्त महाराज हजर आहेत, त्यांचा वास आहे घरामध्ये असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही आता पारायणाला बसला आहे, तुमचं वाचन सुरू आहे किंवा तुम्ही आरती करताय, तुमची आरती सुरू आहे किंवा तुम्ही नामस्मरणासाठी बसला आहात किंवा असंच तुम्ही स्वामींच्या समोर 5-10 मिनिटासाठी बसला आहात आणि अचानक स्वामींच्या मूर्तीवरचं फूल पडतं किंवा फोटोवरचं फूल पडतं तर हा पण एक शुभ संकेत आहे की आपली सेवा स्वामीपर्यंत पोचलेली आहे. हा पण एक शुभ संकेत होतो. फुलं पडणे किंवा एखादी म्हणजे स्वामींना घातलेली हार पडणे, स्वामींना जर तुम्ही काहीतरी गजरा ठेवला असाल तर तो गजरा पडणे, असे बरेचसे संकेत स्वामी आपल्याला देत असतात. तर स्वामी हे प्रचिती प्रत्येक पारायणामध्ये आपल्याला देतच असतात, ते आपल्याला कळून येत नाही. तर ह्या काही संकेताने स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. हे सगळे त्यांचे आशीर्वादच असतात आपल्यावर. आणि दुसरा संकेत म्हणजे स्वप्नात दृष्टांत येणे. म्हणजे स्वप्नात आपल्याला काही जर दृष्टांत आलं असेल किंवा स्वप्न काही पडलं असेल तर ते पण स्वामींचंच एक संकेत असतं. 7 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला स्वप्न येत असतील तर त्या स्वप्नाचं काही ना काहीतरी अर्थ असतो की आपल्या जीवनाशी तो स्वप्न निगडीत असतो. त्यामुळे ते स्वप्न स्वामी आपल्याला दृष्टांत दाखवत असतात. तर त्या स्वप्नाचं पण तुम्ही, जे तुम्हाला स्वप्न पडते त्या स्वप्नाचं पण तुम्ही कशा अर्थाने स्वामींनी तो स्वप्न आपल्याला दाखवला असेल ह्याचा पण तुम्ही विचार करा किंवा स्वामींना ते सांगा. स्वामी तुम्हाला त्याचा नक्कीच अर्थ उलगडवतील, सांगतील त्याचा अर्थ. तर हे काही संकेत आहेत जे आपल्याला पारायणामध्ये स्वामी दाखवतात किंवा आपल्याला पारायणात त्याची प्रचिती येते.
जर तुम्हाला पण असे काही संकेत येत असतील, स्वामी दाखवत असतील, तर स्वामींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे, स्वामींची तुमच्यावर कृपा आहे आणि तुम्ही केलेली सेवा स्वामींपर्यंत पोचलेली आहे। आणि तुम्हाला जर काही पारायणामध्ये संकेत मिळाले असतील तर मला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।